झी 24 तास एक पाऊल पुढे। जो अर्धहून जास्त आता बाहेर गेलेला आहे आणि अफगाणिस्तानमधून असं म्हटलं जातं की 2013 किंवा 2014 मध्ये ते बाहेर पडतील आणि त्यांची पाकिस्तानमधली पण बाहेरची संख्या पुष्कळ तिथली पण संख्या पुष्कळ कमी होईल। याचा आपल्यावरती परिणाम असा होणार आहे की जर ते अफगाणिस्तानमधून परत गेले तर अर्ध्या अफगाणिस्तानवरती पुष्कळशे तालिबानी ग्रुप ज्यांचा पाकिस्तानशी मोठा संबंध आहे, हकीनी ग्रुप आहे, हिकमतयार ग्रुप आहे, यांचा ताबा होईल, ज्याच्यामुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळेल। सध्याची जी त्यांनी पॉलिसी ठरवलेली आहे की ड्रोन अटॅक करून हवेतून हल्ले करायचे, ही पॉलिसी फारशी सक्सेसफुल झालेली नाही आहे। भारतीय सैन्याचा अनुभव आहे आणि आपल्या देशाचा अनुभव आहे की शेवटी लढाई ही हवेतून केली जाऊ शकत नाही। हवेतून लढाई तेव्हा उपयोगाला येते ज्या वेळेला तुम्हाला टार्गेट हे नेमकं माहिती असतं। जर तुमची गुप्तहेर माहिती चांगली असेल, एखाद्या घरामध्ये जर ओसामा बिन लादेन बसला असेल आणि तिथे जर तुम्ही मिसाईल अटॅक केला किंवा ड्रोन अटॅक केला तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं। पण जनरली हे आतंकवादी कधीच एकटे राहत नाहीत, त्यांच्याबरोबर त्यांची मुलं असतात, बायका असतात, गाववाले असतात। याच्यामुळे होतं काय की प्रत्येक ड्रोन अटॅकमध्ये जर 2-3 मोठे आतंकवादी मारले गेले तर 15-20 सामान्य नागरिक पण मारले जातात आणि याचा परिणाम एकदम उलटा होतो। तुम्ही एक भस्मासूर मारता आणि त्याच्या जागी अजून 10 तयार करता, कारण कुठल्या पण समाजांना आपल्या बायकांना मारणं, आपल्या मुलांना मारणं हे कधीही आवडत नाही। याच्यामुळे ड्रोन अटॅकनी जे हल्ले करणं चाललेलं आहे हे याचा दुष्परिणाम होतो आहे आणि ही नक्कीच ओबामांची चूक आहे। त्यांना ऑन ग्राउंड स्पेशल फोर्सेस पाठवून मला हेमंत महाजन तुम्हाला थांबून या सेगमेंटची वेळ संपत आली आहे। या सेगमेंटमध्ये आपण त्यांच्या अर्थनीतीवर चर्चा केली, तसंच आपण त्यांच्या संरक्षण नीतीवर चर्चा करतोय। मला थोडक्यात सांगा, एकूणच दहशतवाद निपटण्याकरता अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या सहयोगाची अपेक्षा आहे, त्यांच्यामध्ये बायलॅटरल अशा अनेक प्रकारचे संबंध पुढे यावे लागतील, अधिक जोरकसपणे यावे लागतील। विशेषतः आपले जे काही फ्रेंडली सहकारी आपल्या आजूबाजूला जी आपल्या आजूबाजूची राष्ट्र आहेत त्यांचे आपले संबंध लक्षात घेता अमेरिकेचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे। यावर काय परिणाम होईल ओबामा यांच्या पुन्हा येण्याचा? थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की जे ग्लोबल वॉर ऑन टेररिझम चाललेलं आहे अमेरिकेचं पाकिस्तानमध्ये सुद्धा, हे मला असं वाटतं की त्याचं प्रमाण अजून वाढेल आणि जे वझिरिस्तान, फाटा, वाना वगैरे ज्या पाकिस्तानच्या ज्या फ्रंटियर प्रॉव्हिन्सेसमध्ये जे आतंकवादी कॅम्प्स आहेत त्याच्यावरती नक्कीच त्यांचे हल्ले वाढतील, याचा एक चांगला फायदा होईल। पण आज सुद्धा पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेला मदत करत नाही, कारण जर अमेरिकेला तिथे यश मिळवायचं असेल तर त्यांना गुप्तहेर माहिती ही पुष्कळशा प्रमाणामध्ये पाकिस्तानकडनं घ्यावी लागते। पण तरी पण आपल्या दृष्टीने जेवढं अमेरिका जास्तीत जास्त कारवाई पाकिस्तानमध्ये करेल ते चांगलं आहे। दुसरा फायदा आपल्याला असा आहे की आज आपल्याला अमेरिकेकडनं पुष्कळशी गुप्तहेर माहिती मिळते आहे। त्यांच्या सॅटेलाईट टेक्नॉलॉजीमुळे, त्यांच्या सर्व्हेलन्स एलिमेंट्समुळे आपल्याला कल्पना असेलच की 26/11चा जो हल्ला झाला होता त्यावेळेस आपण अमेरिकन जे हँडलर्स पाकिस्तानमध्ये म्हणजे होते त्यांची जे कॉन्व्हर्सेशन पिकअप झाली होती, हे आपल्या गुप्तहेर खात्याचं यश नव्हतं, हे त्यांना अमेरिकेकडनं मिळालं होतं। याच्याशिवाय आत्ताच जे अबू जुंदरला सौदी अरेबियाने आपल्या ताब्यात दिलेलं आहे हे सुद्धा अमेरिकन प्रेशरमुळे मिळालेलं आहे। तर नक्कीच आपल्याला या ग्लोबल वॉर ऑन टेररिझमचा फायदा होतो आहे, पण जेवढा प्रमाणामध्ये होतो तेवढा होत नाहीये। आपण अमेरिकेवरती जास्त प्रेशर टाकायला पाहिजे, त्यांना पाकिस्तानच्या आत जास्त कारवाई करायला भाग पडायला पाहिजे, त्यांना अफगाणिस्तानमध्ये सुद्धा जास्त कारवाई करायला भाग पडायला पाहिजे, त्यांना आपल्याला जितकं चांगल्या प्रकारचं इंटेलिजन्स देऊ शकतील तेवढं द्यायला अजून मदत करायला पाहिजे। म्हणजे आपल्याला फायदे दहशतवादाच्या युद्धाविरुद्ध मार्गारेट थॅचर यांनी अतिशय एक वाक्य चांगलं होतं की विक्ट्री ऑफ टेररिझम एनीवेअर इज विक्ट्री ऑफ टेररिझम एव्हरीवेअर। आणि दहशतवाद थांबवायचा असेल तर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये दहशतवाद निपटण्यासाठी संबंध वाढावे लागतील। या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे भारत अमेरिका संबंध, पाकिस्तान अमेरिका संबंध आणि भारत पाक अमेरिका संबंध, त्याला असलेली संरक्षणाची परिमाणं, त्याला असलेली परराष्ट्र धोरणाची परिमाणं, त्याला असलेली अर्थजगताची परिमाणं आणि या सगळ्याचाच एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि त्याहीपेक्षा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे हेही आपण पाहणार। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। आपण पाहतात महासत्तेची नवी गणित। झी 24 तास एक पाऊल पुढे।